नमस्कार. आज आपण पतंजली योगसूत्रांमधल्या एका खूप महत्वाच्या सूत्रावर बोलणार आहोत. सूत्र क्रमांक 1.12. हे सूत्र खरं तर आपल्या मनातील विचारांच्या ज्या लाटा आहेत, ज्यांना चित्तवृत्ती असं म्हणतात, त्यांना शांत करण्याचा एक कालातीत फॉर्म्युला आहे. चला तर मग हा मार्ग नेमका काय आहे हे समजून घेऊया. आपलं मन ते कधी एका जागी स्थिर असतं का? सतत कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतलेलं असतं, नाही का? कधी भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं, तर कधी भविष्याच्या चिंतेत अडकतं. मनाची ही जी अस्वस्थता आहे, ही चंचलता, हा आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप ओळखीचा अनुभव आहे. आणि गंमत म्हणजे याच समस्येवर हजारो वर्षापूर्वी पतंजलींनी एक ठोस उपाय सांगितला आहे. पतंजलींच्या मते योग म्हणजे नक्की काय? तर ते एका शब्दात सांगतात, चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे आपल्या मनात ज्या अनेक दिशांना विखुरलेल्या वृत्ती आहेत, जे विचार आहेत, त्यांना नियंत्रणात आणून एकाग्र करणं, हाच खरा योग. आता हे सतत चालणारं विचारांचं चक्र म्हणजे आपली काही वैयक्तिक उणीव नाहीये. ती मानवी मनाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पतंजली योगसूत्र आपल्याला ह्याच मूलभूत आव्हानावर मात करण्याचा मार्ग दाखवतं. या वृत्ती काही वेळा त्रासदायक असतात, तर काही वेळा नसतातही. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की मनाच्या या सतत उठणाऱ्या लाटांना शांत करायचं तरी कसं? यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खरंच काही मार्ग आहे का? हो, आहे. आणि पतंजलींनी याचं अगदी स्पष्ट उत्तर दिलं आहे. आणि पतंजलींनी याचं उत्तर फक्त 2 शब्दांमध्ये दिलंय. सूत्र म्हणतं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. म्हणजे काय? तर अभ्यास आणि वैराग्य यांच्याच मदतीने ह्या विचारांच्या लाटांवर नियंत्रण मिळवता येतं. बस एवढं सोपं उत्तर. चला, हे 2 शब्द जरा सोपे करून समजून घेऊया. अभ्यास म्हणजे मनाला स्थिर ठेवण्यासाठी योग्य दिशेने सतत प्रयत्न करत राहणं. आणि वैराग्य म्हणजे आपण अनुभवलेल्या गोष्टींबद्दलची आसक्ती म्हणजे ओढ सोडून देणं. ही 2 मनाला काबू ठेवण्याची सगळ्यात महत्वाची साधनं आहेत. चला तर मग या उपायाच्या पहिल्या भागाकडे, पहिल्या स्तंभाकडे वळूया. आणि तो आहे अभ्यास. पतंजली पुढच्या सूत्रामध्ये अभ्यासाची व्याख्या करतात. ते म्हणतात, तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः. म्हणजे त्या चित्तवृत्ती निरोधाच्या अवस्थेत स्थिर राहण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, तो म्हणजे अभ्यास. हा असा कोणताही प्रयत्न नाही, तर स्थिरतेसाठी केलेला एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. ही जी घट्ट मूठ आहे ना, ती अभ्यासासाठी लागणारा दृढनिश्चय आणि सातत्य दाखवते. बघा, जसं व्यायामाने आपलं शरीर मजबूत होतं, तसंच सातत्यपूर्ण सरावाने मनसुद्धा शक्तिशाली आणि स्थिर होतं. पण हा अभ्यास यशस्वी कसा होतो? त्यासाठी पतंजली 3 महत्वाच्या अटी सांगतात. अभ्यास हा दीर्घकाळ म्हणजे खूप काळासाठी केला पाहिजे. नैरंतर्य म्हणजे त्यात खंड पडता कामा नये. आणि सत्कारासेवितो म्हणजे तो पूर्ण श्रद्धेने आणि आदराने केला पाहिजे. तरच तो आपल्या अंगी मुरतो आणि दृढ होतो. आता वळूयात दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे, तो म्हणजे वैराग्य. हा अभ्यासाला पूर्णत्व देणारा दुसरा मार्ग आहे. वैराग्याची व्याख्या करताना पतंजली म्हणतात, द्रष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. याचा अर्थ काय? तर आपण पाहिलेल्या म्हणजे दृष्ट आणि ऐकलेल्या म्हणजे अनुश्रविक या विषयांबद्दलची जी तृष्णा किंवा आसक्ती आहे, ती पूर्णपणे नाहीशी होणं हीच वैराग्याची अवस्था आहे. वैराग्य म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या इंद्रियांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींवर विजय मिळवणं. मग त्या डोळ्यांनी पाहिलेल्या असोत किंवा कानांनी ऐकलेल्या. त्या गोष्टींबद्दलची ओढ एकदा संपली की आपण स्वतःचे मालक होतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. वैराग्य म्हणजे जबाबदाऱ्यांपासनं पळून जाणं किंवा संन्यास घेणं अजिबात नाही. तर आपण जे काही करतो त्याच्या फळाबद्दल आसक्ती न ठेवता तटस्थपणे आपलं कर्तव्य पार पाडणं हेच खरं वैराग्य आहे. आत्तापर्यंत आपण अभ्यास आणि वैराग्य या 2 संकल्पना वेगवेगळ्या पाहिल्या. पण खरी शक्ती ना या दोन्हीच्या मिलापात आहे. चला बघूया हे दोन्ही एकत्र मिळून नेमकं कसं काम करतात. याचं एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. अभ्यास आणि वैराग्य हे एखाद्या पक्षाचे 2 पंखांसारखे आहेत. अभ्यासाचा पंख आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देतो, गती देतो, तर वैराग्याचा पंख आपल्याला योग्य दिशेत आणि संतुलनात ठेवतो. एका पंखाने कधीच सोडता येत नाही, त्यासाठी दोन्ही पंख तितकेच आवश्यक आहेत. आणि अभ्यासाचं हे महत्त्व बघा, संत तुकारामांनी किती सुंदर शब्दांत सांगितलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, अगदी मनावर नियंत्रण मिळवण्यासारखी कठीण गोष्टसुद्धा. पतंजलींचं हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या धावपळीच्या आयुष्यातही तितकंच उपयुक्त आहे. अभ्यास आणि वैराग्यानं तणाव कमी होतो, लक्ष केंद्रित करायची क्षमता वाढते आणि जीवनातल्या चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची मानसिक स्थिरता मिळते, ज्यामुळे आपल्याला आंतरिक शांतीचा अनुभव येतो. तर मग हाच प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये हा अभ्यास आणि वैराग्याचा समतोल कसा साधू शकतो? यावर विचार करायला हरकत नाही.